पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाला ज्या वेळेला नख लागलं गेलं तर नरडीचा खोड घेण्यासाठी हा भीमचा युग तयार झाला. आणि हे होणारच याच्याही पुढं. जो कोणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवराय या आमच्या दैवतांना नावं ठेवण्याचा प्रयत्न करत, जो कोणी या आमच्या दैवतावर बोट उचलण्याचा प्रयत्न करत, त्याचा हात बगलातून कापण्यात येईल, लक्षात घ्या. अंबेजोगाईचं बी सामाजिक सांस्कृतिक वातावरण असं आहे की इथं अंबेजोगाईमध्ये महापुरुषांच्या अवमानाबद्दल कदापि सहन न करणारं एक कार्यकर्त्यांचं मोहोळ अंबेजोगाई शहरात आहे. परंतु उठसूट संस्कृतीची दुहाई देणारे संस्कृतीचे ठेकेदार मात्र या विषयावर गप्प बसलेले. त्यांना आधी आंदोलनाकडे पाठ फिरवायची वाटली. अत्यंत शर्मेची बाब आहे. छत्रपती शिवराय का फक्त मराठ्यांचे नाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फक्त दलितांचे नाही. हे फक्त तुमच्या भाषणामध्ये आम्ही वारंवार ऐकलंय, तुमच्या कृतीतून आजपर्यंत आम्हाला दिसलं नाही, ते कधी दिसणार आहे. अंबेजोगाईमध्ये 150 ते 200 पत्रकार बांधव आहेत. मूक नायक दिन साजरा करताना तुम्ही आता कुठे गेलात? ज्या मूक नायकावरती अत्यंत हीन भाषेत टीका झाली, अंबेजोगाईच्या कुठल्या पत्रकाराने त्यांच्या बाबतीमध्ये निषेध नोंदवला? अरे या सायफे प्रकरणामध्ये एका पत्रकारावरती सुद्धा गुन्हे दाखल झाले. तुम्हाला सुद्धा त्या साध्या पत्रकार बांधवाचा निषेध करावासा वाटत नाही. अत्यंत चीड आणणाऱ्या गोष्टी आहेत. परंतु घटनेमध्ये आणि संविधानाच्या चौकटीत राहून आपण आज या सर्व बाबींचं आत्मक्लेश आंदोलन करतो. आत्मक्लेश आंदोलन का करतोय? तर ज्या वेळेला चंद्रकांत पाटील यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळांचं अंबाजोगाई शहर पोलीस स्टेशनला गेलं, तर अंबाजोगाईचे PI यांनी स्पष्ट शब्दात नकार दिला आणि सांगितलं की जिथं घटना घडलेली आहे गुन्हा तिथंच दाखल होतो. PI साहेब कायदा आम्हालाही माहित आहे. ज्या वेळेला असे प्रकरण घडतात त्या वेळेला महाराष्ट्रामध्ये सबंध महाराष्ट्रात नव्हे महाराष्ट्राच्या बाहेर देखील गुन्हे दाखल झालेली नोंद या महाराष्ट्राने घेतलेली आहे. आदरणीय शरद पवार साहेब यांच्या प्रकरणामध्ये कीर्ती चितळे यांच्यावर महाराष्ट्रामध्ये किती ठिकाणी गुन्हे दाखल झाले. राजसाहेब ठाकरे यांनी जे वक्तव्य केलं त्यांच्यावर या महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर देखील असंख्य गुन्हे नोंद झाले. पवार साहेब, चंद्रकांत पाटील यांच्या बाबतच तुम्हाला एवढी माया का? कशामुळे तुम्ही अंबेजोगाईमध्ये असताना देखील तुम्ही फोनवरून सांगितलं तुमच्या पोलीस कर्मचाऱ्याला की अशा ठिकाणी आपल्याला गुन्हा दाखल करता येत नाही. मित्रांनो, गुन्हा दाखल करणं म्हणजे आम्ही काही खूप मोठा तीर मारला अशातला भाग नाही. परंतु जर का महापुरुषांच्या वक्तव्याबाबत असे गुन्हे दाखल झाले तर कुठेतरी या घटनेचा वक्तव्य करणाऱ्यावरती चेप बसत असतो. हा एक पायंडा पडतो. आज आम्ही सर्वपक्षीय मागणी करणार आहेत की महापुरुषांच्या अशा अवमानकारक वक्तव्याबाबत या महाराष्ट्रामध्ये एखादा कडक कायदा असावा. प्रचलित कायदे जे आहेत 295 सारखी जी कलमं आहेत अ ब क ड हे बेलेबल आहेत. 295 सारखी कलम नॉन बेलेबल करण्यात यावी, जेणेकरून महापुरुषांचा अवमान करताना सुद्धा 10 वेळेला विचार करावा लागेल. या सर्वपक्षीय आंदोलनामध्ये आम्ही दुसरी मागणी करणार आहे की अंबेजोगाईचे PI यांच्यावर देखील कडक कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. PI साहेब, तुमचे हात कायद्याने बांधलेले आहेत. आम्हाला मान्य आहे, तुम्हाला सरकार पगार देतो, तरी सरकार पगार तुम्हाला जनतेसाठी देतो. जनतेतून जर का मागणी असेल की गुन्हा दाखल करा, तो गुन्हा दाखल व्हायला हवा होता. परंतु तुम्ही स्पष्ट शब्दात नकार दिला. ह्या गोष्टीचा आम्ही धिक्कार करतो. आज अंबेजोगाईमध्ये सर्व पक्षांच्या वतीने
मॅक्सिमम जास्तीत जास्त पक्षांच्या वतीने जो काही सर्व आत्मक्लेश आंदोलन आहे, या आंदोलनामध्ये अंमलबजावणीकरांनी सर्व पक्षीय ब्रॉड माइंडेड कार्यकर्त्यांनी एक नवीन पायंडा खूप काढलाय. हा एक आदर्श निर्माण केला बीड जिल्ह्याच्या चळवळीला. महाराष्ट्रातल्या सर्व पक्षीय कार्यकर्त्यांसमोर हे एक उदाहरण प्रस्तुत आहे की ज्या ज्या वेळेला महापुरुषांचा विषय येतो त्या वेळेला आम्ही आमचे पक्ष, आम्ही आमचे संघटना या बाजूला ठेवून सर्व एक दिलानं, एक मनानं आणि एक विचारानं या महापुरुषांसाठी एकत्र येतो, एकत्र आलोच आणि यापुढेही एकत्र येऊ. जय महाराष्ट्र. निवडणुकीचं वातावरण चालू आहे आणि याचा फायदा घेण्यासाठी जे जातीवादी काही पक्ष, उदाहरणार्थ ते आर्यश्रेष्ठ जिल्ह्यावर भाजप, या भाजपच्या एका मंत्र्याने याच्याकडची जवळपास 7 ते 8 मंत्रिपदाचे पदभार आहे. अशा मंत्र्याने धर्मवीर भाऊराव पाटील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, फुले यांनी एक मागून 6 सुरू केल्या. असे जे वादग्रस्त वक्तव्य केले, अरे मूर्खा, तू यांच्या शाळे आणि कॉलेजमध्ये शिकलेला आहे हे विसरू नको ना. तिथं तर तुला दूध भरायची वेळ लागली नाही, तिथं तू शिक्षण घेतलं. त्याच्या खिडनी कामगाराचा मुलगा होता, खिडनी कामगाराचा. या खिडनी कामगाराच्या मुलाचा आज हजारो कोटीची प्रॉपर्टी आहे. तू जर आमच्यावर वोट उठवत असशील तर नक्कीच दलित व बहुजन समाज तुझ्या प्रॉपर्टी चौकशीला लागेलच लागेल. तू जिथं ज्या जिल्ह्यामध्ये येशील, तालुक्यामध्ये येशील, त्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये 100% तुला हा बहुजन समाज मारल्याशिवाय आता राहणार नाही. जर तुझ्यावर शाई फेकली म्हणून तू 395, 307 सारखे गंभीर गुन्हे दाखल करू शकतो सत्तेच्या माझापुढे. आणि तुला ज्या पोलीस प्रशासनाने सहकार्य केलं त्यांच्यातले सुद्धा 11 जणांची विकेट घेतली भेटते. तू हे पोलीस प्रशासनाने सुद्धा लक्षात घ्यावं आणि आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवर गुन्हे कमी प्रमाणात दाखल करावे. अन्यथा या बोगस पोलीस निरीक्षकाला सुद्धा बहुजन समाज सोडणार नाही, याची दखल घ्यावी. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय भीम. म्हणून तुम्ही दादा म्हणता, चंद्रकांत दादा, कारण दादा हा पाटीलाचा असतो, पण चंद्रकांत दादा पाटलांची पाटीलगिरी थांबवण्यासाठी आपण एकत्र आला. संपूर्ण राज्यामध्ये मला हेच एवढं सांगायचं आहे की तुम्ही कुठल्याही पक्षाचे असो दादा, ज्या घटनेच्या माध्यमातून तुम्ही शपथ घेतली, ज्या शिक्षणाच्यासाठी ज्या महापुरुषांनी आपल्या जीवनाचं सर्वस्वाचं बलिदान दिलं, म्हणून मी तुम्हाला वैभव मिळाला हे विसरून चालणार नाही. आज जे तुम्ही बेताल बोललात ती अतिशय म्हणजे खेदाची बाब आहे. आपल्यासारखे शिकलेले, सवरलेले, समाजामध्ये वावरलेले उच्च पदस्थ हे काय चाललंय राज्यामध्ये. तुम्ही तुमचं राजकारण नक्कीच करा, तुम्ही मोठ्या मोठ्या पदावर जा, परंतु याद राखा, ज्या दिवशी आमच्या अस्मितेला हात घालताल त्या दिवशी फक्त आमच्या या बहुजनवादाला फक्त तुमच्या अंगावर शाही टाकते. तुम्हाला प्रत्येक तरुण, प्रत्येक युवती इथं चपला फुटाला जर नाही मारलं तिथं फक्त सुरुवात आहे. आणि म्हणून या चंपाचं करायचं काय, या चंपाचं करायचं काय, खाली मुंडकं वर पाय, या चंपाचं करायचं काय, खाली मुंडकं वर पाय, नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं विजय असो, महात्मा ज्योतिराव फुलेंचं विजय असो, महात्मा ज्योतिराव फुलेंचं विजय असो, टिपू सुलतानचा विजय असो, टिपू सुलतानचा विजय असो, धर्मवीर भाऊराव पाटलांचा विजय असो. हम सब, एक है, हम सब. एक है. आणि म्हणून म्हणतो ना, छत्रपती शिवाजी महाराज
महाराज की जय की ज्याने आंगडं टोपडं घालून तुला चालताच येणार नाही, आंगडं टोपडं घालून तुला चालताच येणार नाही, हे बिघडलेल्या पाटला तुला घटनेच्या बाहेर बोलताच येणार नाही. हे बेताल वक्तव्य तुझ्याकडं लुटून लुटून जमवलास तू माल, आता तुझं बंद झालं पाहिजे वागणं आणि बोलणं बेताल. नाही तर आता फक्त तुझ्या अंगावर शाही टाकली या तुझे कुत्र्यासारखे होते या महाराष्ट्रामध्ये हाल. हे लक्षात ठेव. तुम्ही पुन्हा बोला. आमच्या आया बापाला, माझ्या आईला, बहिणीला, बापाला बोलला असतं तरी चालत होतं. ते वैयक्तिक आम्हाला त्याचं दुःख वाटलं नसतं. अरे तुला एवढं दिलं भीमानं आम्हा, त्या ते बापाचा आहे बाप, असं कसं बोलायला असतो आडमाप. आणि म्हणून हे कुठंतरी थांबलं पाहिजे. ही सुरुवात आहे. ज्या ज्या वेळेस आंबेजोगाई शहरामधून ही शांततेचं शहर आहे, तिथं शांतता कांती, परंतु ज्या दिवशी इथं उद्रेक होतो तर इथली आग, इथली दिल्ली दिल्लीपर्यंत पोहोचते. आणि म्हणून मी या प्रसंगी जास्त बोलणार नाही, पण येणाऱ्या हिवाळी अधिवेशनमध्ये सुद्धा मी नागपूरमध्ये आहे. आपल्या वतीनं माझ्या लेकरा बाळासहित ज्या माझ्या आमचे मित्र आणि त्यांच्या वेळोवेळी बोलणं सुद्धा खूप अवघड आहे. आता सांगितलं पत्रकारांनी की शाहीचा पेन सुद्धा त्याच्यामध्ये ठेवणं अवघड आहे. परंतु आता पेनची गरज नाही. या पेनाच्या माध्यमातूनच आपल्याला लढाई लढायची आणि हिंमत नाही सोडायची. अशी माजलेली पाणबुळ आडवी पाडायची आणि त्यांची तीन मात्र गाडावर बसून काढायची. अशाच पद्धतीने आपल्याला काम करायचंय. आपण इथं आला. भीमा तुझ्या मताचे जर 4 लोक असते, भीमा तुझ्या मताचे जर 4 लोक असते तर ही माजलेले पांडुळ रस्त्यावर कुठे नसते. तर आमच्यामध्ये आता खूप पडलेली या फुटीची एक तीनच महिला येतात. कारण ही त्रिपुत्री संगम आहे. शिका, संघटित व्हा आणि समतेसाठी संघर्ष करा. ही संघर्षाची ठिणगी आता पेटलेली आहे आणि आता तुमची मात्र आता वाट लागल्याशिवाय पाटील राहणार नाही. कारण एकच विनंती करायची तुम्हाला, तुम्ही किती बी मोठे व्हा, किती बी मोठे व्हा, पण हागणदारीचे गोटे मात्र होऊ नका, हातातले लोटे होऊ नका, नावाला कलंक लावू नका. कारण या महाराष्ट्राला खूप मोठी परंपरा आहे. ही परंपरा जागवा. जनाचे नाही तरी मनाचे तरी बाळगा. तुम्ही अतिशय मोठ्या पदावर आहे, तुमच्याकडे एवढे मोठे खाते येतं, एवढे मोठे खाते तुमच्या बापाचे काय जाते. अरे उद्याच्याला पद राहते की नाही राहते याचं काय कुणाला सांगायचं. आणि म्हणून ही कपड्यासारखं पद आहे, हे लक्षात ठेवा आणि हे बेताल बोलणं बंद करा एवढीच विनंती करतो. आणि मला 2 शब्द बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल आत्मक्लेश समितीचे मी आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद. कारण 2014 मध्ये जेव्हापासून RSS प्रेरित BJP सरकार आलेलं आहे तेव्हापासून आमच्या महापुरुषांचा लोकांनी काम केलेलं आहे. त्या सर्वांचा विचार करण्यासाठी आम्ही इथे जमलेलो आहोत. आम्ही बघतोय की लॉकडाऊनमध्ये आम्हाला घरामध्ये बसवलं आणि न्यू एज्युकेशन पॉलिसी आणली. त्यांचं जे वक्तव्य आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी आणि भाऊराव पाटील असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील, त्यांनी भूमागून संस्था शाळा सुरू केल्या. पण या लोकांनी सांगून की आमच्या लोकांचे आमचे महापुरुष जे होते ते साधू होते. आमचे महापुरुष जे होते स्वाभिमानी होते. जेव्हा औरंगाबाद येथे आंबेडकर कॉलेज आहे, मिलिंद कॉलेज बनण्याचं काम केलं, त्यांच्याकडे पैसा नव्हता. त्यांना दिलीप कुमार असेल, पट्टे बापूराव असतील यांनी पैसे अनुदान देऊ केलं होतं. पण बाबासाहेब जे स्वाभिमानी होते त्यांनी हे अनुदान नाकारलं आणि त्यांनी हैदराबादचं जे संस्थान होतं त्या संस्थानाकडून पैसे हे व्याजाने पैसे घेतले होते. आमचे महापुरुष हे स्वाभिमानी होते. आमच्या महापुरुषांचा
बद्दल गैरवक्तव्य करणाऱ्या त्या लोकांना आम्ही सांगू इच्छितो की आम्ही ते लोक आहोत पण 500 शूरवीर जे भीमा कोरेगाव घडलेले आहे की त्यांची आम्ही औलाद आहोत. त्या युद्धामध्ये सर्व आमचे बहुजन समाजाचे लोक होते, कोणत्या एका जातीचे लोक नव्हते. त्या 500 शूरवीर लोकांचे आम्ही औलाद आहोत. आणि यांनी जर ही महापुरुषांची बदनामी करण्याचा जो सिलसिला आहे तो जर थांबवला नाही तर या लोकांना महाराष्ट्रामध्ये फिरू दिले जाणार नाही. त्या सगळ्यांचं जे मास्टर माइंड आहे ते आहे फडणवीस. तर त्या फडणवीसचा सुद्धा आम्हाला बंदोबस्त करावा लागेल. त्या फडणवीसचा सुद्धा आम्हाला बंदोबस्त करावे लागेल. आणि आज आम्ही बघतोय की आपण इथे सर्व पक्षीय लोक आम्ही जमलेलो आहोत, लोकांचा निषेध करत आहोत. हे अंबाजोगाईसाठी एक चांगली नांदी आहे. हे करीत असताना दुसरीकडे या लोकांचा एक अजेंडा आहे की त्यांना आमच्या देशाचं संविधान नको आहे. ते संविधान त्यांना संपवायचं आहे, खतम करायचं आहे. तर संविधान वाचवण्यासाठी सुद्धा आम्ही सर्व लोकांनी एकत्र आणलं पाहिजे. संविधान वाचलं तरच आम्ही वाचलं. आमची एक संविधान वाचवणं ही फार मोठी जबाबदारी आहे आमची. आता हे लोक असं का बेदल वक्तव्य करत आहेत, महापुरुषांचे अपमान का करत आहेत, त्यांची एवढी हिंमत हे लोक ईव्हीएमचे पैदल आहेत. ईव्हीएमचे पैदल असल्यामुळे लोकांचं बेदल वक्तव्य करत आहेत. त्यामुळे आम्ही त्यांचा के अंदर में प्रसारित किया, पहली बार घोषित किया. ऐसे महात्मा ज्योतिबा फुले साहब के बारे में अपशब्द का इस्तेमाल किया. हम इनका निषेध करने के लिए इस भारत देश को नया आर्किटेक्चर देकर जिन्होंने इस देश का संविधान लिखा, ऐसे डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर, दूसरे मोदी हुआ, उनके बारे में बुरा कहने वाले का निषेध करने के लिए हम लोग यहाँ पर जमा हुए हैं. इस देश के पहले क्रांतिकारी, इस देश के लिए पहली बार शहीद होने वाले हजरत शहीद टीपू सुल्तान, इनके बारे में अपशब्द कहे जाने वाले और कहने वाले लोगों का निषेध करने के लिए हम यहाँ पर जमा हुए हैं. इसलिए अपने बदन के ऊपर कपड़े की थैली नहीं रखी, लेकिन समाज सेवा के लिए अपना जीवन अर्पित किया. ऐसे भावराव कर्मवीर पाटिल जो है, उनके बारे में अपशब्द कहने वाले का निषेध करने के लिए हम लोग यहाँ पर जमा हुए हैं. आज ये जो आत्मक्लेश आंदोलन यहाँ पर हो रहा है, हम तमाम मुसलमान शहर, देश, राज्य और दुनिया की जितने भी मुसलमान हैं, उनके तरफ से छत्रपति शिवाजी महाराज हो, महात्मा ज्योतिबा फुले हो, गौरव कर्मवीर पाटिल हो, भारत रत्न डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर हो, या शहीद आजम टीपू सुल्तान हो, उनके बारे में जो कोई भी अपशब्द कह रहा है, उन सबकी हम यहाँ पर कड़ी निंदा करते हैं. और उनको ये बात बताना चाहते हैं कि ये देश एक था, एक है, एक रहेगा, बल्कि यहाँ पर किसी के तोड़ने की वजह से ये देश अलग नहीं होगा. इस देश की राज्य घटना, इस देश का संविधान, इस देश की जो कॉन्स्टिट्यूशन है, वो यहाँ पर अभिव्यक्ति का स्वातंत्र्य देती है, यहाँ पर बात करने का स्वातंत्र्य देती है, अपनी आवाज को बुलंद करने का स्वतंत्र देती है, आजादी देती है, यहाँ पर अपनी बात को रखने का अधिकार प्राप्त करवाती है. लेकिन उसका मतलब ये बिल्कुल नहीं है कि आप इस मुल्क के अंदर में रहने वाले किसी महापुरुष के बारे में, किसी धर्म के बारे में, किसी मजहब के बारे में, किसी जाति के बारे में, किसी वर्ग के बारे में, किसी बड़ा व्यक्ति के बारे में आप किसी के खिलाफ बोलने का अधिकार आपको इस देश का संविधान नहीं देता. जो फंडामेंटल राइट्स का जो मूलभूत अधिकार जो यहाँ के हर नागरिक को प्राप्त है, उसका उल्लंघन माना जाएगा. इसके लिए हम लोग उल्लंघन करने वाले, चाहे चंपा रानी चंद्रकांत पाटिल हो, या तो ये धोती वाला काली टोपी वाला बुड्ढा कोश्यारी हो, हम उसका निषेध करते हैं. हम ये खुलकर कह रहे हैं कि चंपा जो है, चंद्रकांत पाटिल जो अभी फिलहाल का मौजूदा मिनिस्टर है, अरे वो चंपा नहीं है. क्योंकि अगर उसके अंदर में लड़ने की अगर हिम्मत होती तो चंपा नहीं बल्कि चंद्रकांत पाटिल बोल के लड़ने आता था.
लेकिन ये लड़ने वाला जो चंपा है, ये चंपा रानी है, जो चंपा रानी बनकर यहाँ पर किसी के बारे में बोल रही है। ये हिजड़ों वाली चाल चंद्रकांत पाटिल ने अपना ली है, कोश्यारी ने अपना ली है, सुधांशु त्रिवेदी ने अपना ली है, आरएसएस वालों ने अपना ली है। इन महापुरुषों के बारे में हमेशा से जो बुरे और अपशब्द कहने की जो प्रथा इस देश के अंदर में फैलाई जा रही है, इन महापुरुषों का अपमान करने की जो प्रथा इस देश के अंदर में चल रही है, उस देश की अखंडता को, एकता को खत्म करने की साजिश है। और आरएसएस की इस तरह के चंपारानी के या तो वो जो हिजड़ा कोश्यारी है उसके इस बात को हम निषेध कर रहे हैं। 50 बार हम कहते हैं कि कहीं कोश्यारी आए, कहीं चंपारानी आए, कहीं चंद्रकांत पाटिल आए, कहीं आरएसएस आए, कहीं हिंदू परिषद आए, जो भी कितने भी लोग आए, उन्होंने इस देश की अखंडता को तोड़ने की कोशिश की। लेकिन डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर का जो संविधान है, वो संविधान इस मुल्क को एक जगह पर जोड़े रखने का काम करता है। महात्मा ज्योतिबा फुले का जो इस देश के लिए किया हुआ कार्य है, चाहे वो किसानों के लिए हो, चाहे वो महिलाओं के लिए हो, चाहे वो वजीरों के लिए हो, चाहे अपंगों के लिए हो, कर्मवीर पाटिल का जो काम है, उस काम को ठुकराया नहीं जा सकता। छत्रपति शिवाजी महाराज ने इस देश के अंदर में सभी समाज के, सभी धर्म के, सभी मत के, सभी समाज के और सभी धर्म के लोगों को साथ लेकर काम किया। उस महाराष्ट्र के अंदर में बार बार बीजेपी समर्थक और आरएसएस समर्थक जो लोग हैं, वो छत्रपति शिवाजी महाराज के बारे में कभी बुरी बात करते, कभी टीपू सुल्तान के बारे में बुरी बात करते, कभी महात्मा ज्योतिबा फुले के बारे में बात करते, कभी कर्मवीर भाऊराव पाटिल के बारे में बात करते हैं, कभी डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के बारे में बात करते हैं। तो हम लोग कह रहे हैं कि इनके किसी के बात के कहने की वजह से यहाँ पर कोई फर्क नहीं पड़ने वाला है, बल्कि ये इन लोगों ने यहाँ पर साबित कर दिया कि वो इनके संस्कार है, जो चंद्रकांत पाटिल के संस्कार है, सुधांशु त्रिवेदी के संस्कार है, नुपुर शर्मा के संस्कार है, या भगत सिंह कोश्यारी के संस्कार है। ये संस्कार जो है किसी माँ के दिए हुए नहीं है, बल्कि चंद्रकांत पाटिल को, कोश्यारी को, सुधांशु त्रिवेदी को, नुपुर शर्मा को, इन महापुरुषों के बोलने वाले सभी को जो संस्कार है, वो कोठेवाली के संस्कार है, कोठेवाली के माँ के घर में पैदा हुए हुए लोगों को हम यकीन के साथ कह रहे हैं। इसके लिए हम लोग यकीन, जिम्मेदारी और इन सारे शब्दों के साथ कहना चाह रहे हैं कि यहाँ पर चंद्रकांत पाटिल ने जो महात्मा ज्योतिबा फुले के बारे में कहा, कर्मवीर भाऊराव पाटिल के बारे में जो कहा, बाबा साहब अम्बेडकर के बारे में जो कहा, हम उसका निषेध नहीं करते हैं, बल्कि महाराष्ट्र की जो सरकार है, केंद्र की जो सरकार है, उसको हम अपील कर रहे हैं कि तुरंत चंद्रकांत पाटिल का राजीनामा लिया जाए, तुरंत चंद्रकांत पाटिल को उसकी अवमानना करने के लिए उनके ऊपर गुनाह दाखिल किए जाए। लेकिन क्या हुआ कि यहाँ पर हमने देखा कि इस देश के अंदर में आज हुकुमशाही रही हो रही है, लोकशाही रही नहीं है। जिन लोगों ने बात की उन लोगों के खिलाफ एक बच्चा, यहाँ का हमारा अपना अम्बेडकराइट का बच्चा है, वो वहाँ पर गया चंद्रकांत पाटिल का निषेध करने के लिए, उसने उनके चेहरे के ऊपर स्याही फेंकी। लेकिन इस देश का कानून बनाने वाले डॉक्टर बाबा साहब मागच्या काही दिवसापासून विशेषतः काही लोक कोण काही एखादा अन्नाचा वावगर करू नये किंवा विशिष्ट पक्षाकडे किंवा त्या पक्षाच्या पक्षाची भूमिका माणसापुढे वळावर होते ही सत्य नाही. सुरुवातीपासून आपले आदरणीय त्यांचा पण एक वेळेस अनेक वेळा आपण त्यांचं भाषण ऐकलं, त्यांचं काही ना काही त्यांची
तर बोलायची हिंमतच मुळात या महाराष्ट्रामध्ये तुम्ही करू शकत नाही. आणि केल्यानंतर हिंमत केल्यानंतर या ठिकाणी जे राजकीय राहतात ही त्रासदायक गोष्ट आहे आपल्या सर्वांसाठी. महात्मा ज्योतिबा फुले मी यांच्याबद्दल ऐकलं कोणत्या निवडणुकीत बोलले त्यांना तरी काय म्हणजे त्यांचं सरकार होतं त्यावेळेस मला असं मला वाटलं त्याच्यामुळे त्यांना ती आठवलं. म्हणजे कुठलं एवढी मोठी जबाबदार आपल्या महाराष्ट्रात यापूर्वी आपण अनेक राज्यपाल पाहिले अशा राज्यपाल आणि एवढे याच ठिकाणी आहेत काय स्वतः म्हणलं की मी जायला तयार आहे मला तिथं राहायचं नाही पण तरी त्यांना इथं ठेवलं जातं. हा सुद्धा एक आरोप म्हणला तरी या निमित्ताने मला करावंसं वाटतं. काय त्यांच्याकडे काय असं की त्यांना ठीक आहे त्यांना स्वतंत्र करायचं होतं तोपर्यंत त्यांचं सगळं काम त्यांना करून घेतलं पण आता त्यांचं काम संपलं आहे असं आम्हाला वाटतंय. त्याच्यामुळं आमच्या या ठिकाणी निमित्ताने मी विनंती करतो की राज्यपाल कोश्यारी यांचं त्यांना पाठवून द्यावं आणि वारंवार ज्या घटना घडतात त्या घटना कधीच महाराष्ट्रामध्ये घडल्या नाही असं मी जबाबदारी काम करतो. 20 वर्षामध्ये अशा घटना घडल्या ठीक आहे पण वारंवार ज्या घटना होतात त्या वारंवार होणाऱ्या घटना ही काहीतरी आता जसे कोणी सांगितलं छत्रपती शिवाजी महाराज फुले शाहू आंबेडकर यांच्या विचाराला वंदन करतो. या ठिकाणी माननीय उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर सर्व पक्ष संघटना यांच्या वतीनं आत्मक्लेश आंदोलन या ठिकाणी आयोजित केले. गेल्या अनेक दिवसापासून एक विशिष्ट समूह एक विशिष्ट संघटना पक्ष त्या आमचं दैवत असलेले महापुरुष यांच्या बाबतीत काहीतरी बडबड करत असताना दिसत आहे. एखाद्या वेळेस समजून घेऊ शकतो की बोलण्याच्या ओघामध्ये एखाद्या नवीन कार्यकर्त्याने काहीतरी बोलून गेला समजा ते समजून घेऊ शकतो. परंतु वारंवार परत कधी छत्रपती शिवाजी महाराज कधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कधी महात्मा फुले या सर्व महापुरुषांच्या बाबतीत आळीपाळीने कोणी ना कोणी जबाबदार व्यक्ती साधारण व्यक्ती नाही त्याच्यावर